नमस्कार. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच शनी पौर्णिमेच्या दिवशी करा हा खास उपाय. श्रावण महिन्यामध्ये राखी पौर्णिमा ही शनिवारी आलेली आहे. त्यामुळे ह्या पौर्णिमेला शनी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. शनिवारी आणि पौर्णिमा दोघंही एकत्र आलेले आहे. त्यामुळे आपण काही नजरदोष साठी या दिवशी उपाय करू शकतो. जसे की या दिवशी तुम्ही संध्याकाळी हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि घराबाहेर जाऊन उलट्या दिशेने फिरवून म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे व आपल्या घराची दृष्ट काढायची आहे. आणि ही मोहरी तुम्ही एका दिव्यामध्ये साठवून ठेवा. त्यानंतर घरामध्ये येऊन तुम्ही मुलांची देखील अशीच दृष्ट काढायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये प्रत्येक सदस्यांची दृष्ट काढून आणि स्वतःची देखील हातामध्ये मोहरी घेऊन अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून नजर काढायची आहे. आणि सर्व मोहरी नजर काढल्यानंतर ती मोहरी एका दिव्यामध्ये साठवायची आहे व हा दिवा घराच्या बाहेर घेऊन जाऊन पिवळी मोहरी दिव्यामध्ये कापुरासोबत पेटवायची आहे. मोहरी जळत असताना तुम्ही असे म्हणायचे आहे की माझ्या घरातील इडापिडा, नजरदोष, आजारपण, वाईट लोकांची वाईट दृष्टी, नकारात्मकता, वाईट गोष्टी माझ्या घरातून निघून जाऊ दे. पेटवल्यानंतर तो दिवा फेकून द्यायचा आहे. घरात परत आणायचा नाही. तसेच घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि देवांना नमस्कार करून आपल्या मुलांसाठी, घरातल्या लोकांसाठी, स्वतःसाठी, आपल्या घरासाठी देवाकडे सुख, शांती, निरोगी आयुष्य, सकारात्मकता मागायची आहे. तसेच या दिवशी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त होण्याच्या आधी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावायचा आहे. नमस्कार करायचा आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी माता, विष्णू भगवान, महादेव यांचा वास असतो. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करा. ह्यामुळे पितृदोष देखील कमी होतो. त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून तुळशी मातेची पूजा करावी. यामुळे आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होते. त्यानंतर तुम्ही घरामध्ये देवाजवळ दिवा, धूप, अगरबत्ती लावा, आरती करा. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू स्तोत्र, लक्ष्मी स्तुती, महालक्ष्मी अष्टक पठण करा किंवा मोबाईलवर लावले तरी सुद्धा चालते. प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी मातेची सेवा करावी. त्यामुळे आयुष्यात आर्थिक अडचण येत नाही. हे उपाय साधे आणि सोपे आहे, पण हे तुम्ही नियमित केले तर तुम्हाला याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. हा उपाय करताना कोणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही तरच करा. जसे की दिवा घराबाहेर पेटवायचा आहे, पण तो दिवा कोणाच्याही अंगणात टाकायचा नाही, कचऱ्यामध्ये टाकायचा आहे. नाही तर केलेला उपायाचा फायदा होत नाही. हा उपाय सर्वांनी नक्कीच करा, कारण ह्यावेळी पौर्णिमा शनिवारी आलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.